आर ॲट एअरपोर्ट. आणि इट्स टोटली ओनली रूम. आम्ही आलेलो आहे विलामध्ये. सो इथली जे हॉटेल्स मध्ये आहे. मला सांगू दे. हाय एव्हरीवन, वेलकम टू अनदर व्लॉग ऑफ श्रुती आणि बरंच काही. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनदर व्लॉगमध्ये. आजचा जो व्लॉग आहे ना तो खूप जास्ती स्पेशल आहे, कारण बस गुरुकुलकडून मला मिळालेली आहे फुल्ली स्पॉन्सर्ड नॅशनल ट्रिप. तर आजचा जो व्लॉग आहे ना, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला नॅशनल ट्रिपचा जो फर्स्ट डे 1 आहे ना, डे 1मध्ये आम्ही काय काय एन्जॉय केलं, काय मस्ती केली, काय गोष्टी एक्सप्लोअर केल्या, सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि हा जो व्लॉग आहे ना, मी मॉर्निंगपासून स्टार्ट तर केला, बट इंट्रोडक्शन व्हिडिओ मी शूट नव्हता केला. म्हणून मी आता पहिले आल्यानंतर पहिले इंट्रो व्हिडिओ जो आहे तो शूट करून घेते. आता मी रेडी होईल, पण मॉर्निंगपासून काय काय झालं आहे हे सगळं मी तुम्हाला समोरच्या नेक्स्ट क्लिप्समध्ये दाखवते. तर तुम्हाला जेणेकरून आयडिया येऊन जाईल की म्हणजे आज आम्ही काय काय केलं, कसं होतं, सगळ्या गोष्टी कंपनीनी काय काय आमच्यासाठी प्लॅन करून ठेवलं होतं, सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो हा व्लॉग जो आहे ना तो शेवटपर्यंत बघा विदाउट स्किपिंग, कारण तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळेल. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणते की आम्हाला कंपनी फुली स्पॉन्सर्ड ट्रिप वगैरे प्रोव्हाइड करतो, सो दिस इज द प्रूफ आणि दिस इज द ॲक्च्युअल लक्झरी कंपनी प्रोव्हाइड्स अस. सो स्टे ट्यून टिल द एंड. अँड येस, मॉर्निंगपासून काय काय केलं ह्या क्लिप्स मी समोर अटॅच केलेले आहे. सो एन्जॉय दोज क्लिप्स. माझी अर्ली मॉर्निंगची फ्लाईट होती, म्हणून माझे हस्बंड मला ड्रॉप करायला आले. त्यांनी मला सकाळी एअरपोर्टवर ड्रॉप केलं आणि वी आर रेडी टू फ्लाय. आणि आता दिल्ली एअरपोर्टवरून आम्हाला जायचं आहे ऑफिसच्या लोकेशन. वी आर ॲट एअरपोर्ट अँड आय एम वेटिंग फॉर द कॅब. हाय. येस. How much? व्हेरी मच. सो आम्ही चाललेलो आहे, निघालेलो आहे ट्रिपसाठी. इट्स ऑलमोस्ट 6 AM. सो सी यू देअर. किती सुंदर दिसत आहे सकाळचा सूर्य. अँड दिस इज अवर फर्स्ट लोकेशन, ब्रेकफास्ट लोकेशन. आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे आणि आता वाजलेले मॉर्निंगचे 7:30. इतके सुंदर वाईब्स येतात ना इथे आल्याबरोबर, एकदम फ्रेश. हाँ, नाउ स्टार्ट. सो नाउ इट्स टाइम फॉर द ब्रेकफास्ट. किती यम्मी ब्रेकफास्ट चला मी तुम्हाला दाखवते. अर्ली मॉर्निंग व्हेरायटी ऑफ ब्रेकफास्ट आम्ही एन्जॉय केला आणि आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. सो आमचा जस्ट ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनवर जाऊ. आणि येस, ब्रेकफास्ट वॉज सो यम्मी. आणि ही मला न्यू फ्रेंड मिळाली. बिस गुरुकुलचा हा एक फायदा आहे, आम्ही नेटवर्किंग खूप छान आणि खूप चांगले बनले. अँड शी बिलॉंग्स फ्रॉम पंजाब. तर आम्ही पोहोचलेलो आहे इतक्या ब्युटिफुलच्या रिसॉर्टमध्ये. मी तुम्हाला दाखवते, म्हणजे इतकं सुंदर दृश्य आहे, म्हणजे ॲक्च्युअली इट्स अ लक्झरी. बॅग अनलोडिंग सुरू आहे. आमची चेक इन सुरू आहे. आता आम्ही चेक इन करणार अँड विल मूव टुवर्ड्स अवर हॉटेल्स. व्हॉट अ ब्युटिफुल प्रॉपर्टी इट इज. म्हणजे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही. सो दिस इज अवर ब्युटिफुल रूम. म्हणजे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती मोठा आहे आणि किती पॉश आहे. आणि इट्स टोटली ओनली रूम. आम्ही आलेलो आहे विलामध्ये. सो इथले जे हॉटेल्समधले जे सगळे रूम्स आहे ना एकदम क्लीन आणि मोठे आहे. यार, मुंबईमधून आल्यानंतर मला एवढी मोठी स्पेस बघितली की मला इतका आनंद होते की गगनात मावत नाही.
आणि हा आहे इकडचा थोडा एरिया. इथे बसून आम्ही काही कॉन्टेंट शूट करू शकतो. चहा, कॉफी, मॉर्निंगचा जो व्ह्यू आहे ब्रेकफास्ट करताना आम्ही एन्जॉय करू शकतो. असा इतका सुंदर व्ह्यू इथे आहे. याच्यानंतर हा एक एरिया आहे. इथं ड्रेसिंग टेबल वगैरे रेडी व्हायला वगैरे ड्रेसिंग टेबल आहे. आणि याच्यानंतर आणि हे आहे वॉशरूम. हेही किती सुंदर आहे, म्हणजे एकदम अशी फ्रेश अँड हॅप्पी अशी फिलिंग येते. सो दिस इज द रूम. आणि ही जी ट्रिप आहे, ही जी पूर्ण लक्झरी आहे, इट्स अ फुल्ली स्पॉन्सर्ड फ्रॉम बिज गुरुकुल. नाव आय एम रेडी फॉर द नेक्स्ट फेज ऑफ द ट्रिप. आता ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे. आम्हाला 1 वाजता खाली जायचं होतं, लंच वगैरे करायचं होतं. लंच वगैरे झाल्यानंतर आता इतकी ब्युटिफुल, इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही काही थोडासा शूट करू, कारण नॅचरल सनलाईटमध्ये तितके सुंदर फोटो व्हिडिओज येतात तितके कशातच नाही आहेत. सो आम्ही थोडं शूट वगैरे करू, लंच करू आणि मग बाहेर जो नेक्स्ट आहे जे साईट सीइंग वगैरे करायचं आहे, टेम्पल व्हिजिट वगैरे आहे, तर बघू काय काय आहे ते सगळं आम्ही एक्सप्लोअर करू. सो चला, मी तुम्हाला माझ्यासोबत सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करवते, कारण जर नेक्स्ट टाइम जर समजा तुम्ही जिम कॉर्बेट जर प्लॅन कराल तर तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल होईल. आम्हाला लंच करायला थोडा वेळ आहे, म्हणून आम्ही सगळेजण माहिती आहे का शूट करत आहोत इथे. इतकी सुंदर सुंदर हे बघा मागे, इकडे बघा सगळे शूट करत आहे. से हाय एव्हरीवन. हाय. आम्ही तिघच महाराष्ट्रातले आहोत. मराठी फक्त 3 जणच आहेत. या लोकांना तुम्ही ओळखतही असाल. मी अंकित राणे, मी योगेश शिंदे. यू नो दॅट. ब्रँडिंग करत आहे, त्यांची ब्रँडिंग करत आहे. ब्रँडिंग. आय एम अंकित राणे. तुम्ही मला फॉलो करू शकता, ठीक आहे, इच्छा असेल तर. योगेश शिंदे, तुम्हाला माहितीच असेल मी कोण आहे. आणखी जर माहित नसेल तर मराठी योगेश पेजला जाऊन follow करा. नाही माहित असेल तर मी तुम्हाला नंतर सांगणार, आता नाही सांगणार, ठीक आहे. सो सी यू ऑन नेक्स्ट. तर आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या लंचसाठी. हा आहे लंच एरिया आणि चला बघूया लंचमध्ये किती कलरफुल लंच आहे. इतकं कलरफुल फूड आहे आज. वाव, सॅलडच सॅलड, किती छान छान टेम्पटिंग आहे. वाव, माझं पोट तर एवढा टेम्पटिंग डिनर बघूनच झालं. वाव, आलू कॅप्सिकम, पनीर नजाकत, गाजर मटर, किती सुंदर दिसत आहे. वाव, हे बघूनच असं मन भरून गेलं. दाल तडका, राईस, येस. अँड जे नॉन व्हेजिटेरियन्स आहे त्यांच्यासाठी आज चिकन करी आहे. येस, हाऊ आय फॉरगॉट, लास्टमध्ये आहे राईस खीर, डेझर्ट. आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे टेम्पल व्हिजिट करायला. जेवण खरंच इतकं यम्मी, इतकं टेस्टी होतं की म्हणजे जो व्हिडिओ बनवणार आहे तोही सांगून दे कसं होतं. लिटरली गुड. इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. ॲक्च्युली बिज गुरुकुलची जी ट्रिप राहते ना, किती म्हणजे किती छान, किती सगळ्या गोष्टी इतकं चांगल्या चांगल्या ऑफर करते, जेवणापासून तर स्टेपर्यंत. आता साईट सीइंग ज्यावेळेस आम्ही बघायला जाऊ ना, त्यावेळेस अजून एक नवीन छान एक्सपिरियन्स येईल. सो अँड गाईज, इट्स ऑल अबाउट स्पॉन्सरशिप, ओके. आणि इथे कुठे पण एक सिंगल रुपये पण आपल्याला नाही का म्हणजे स्पेंड नाही करावं लागत. हॉटेलपासून तर जेवणापर्यंत आणि ट्रॅव्हलिंगपासून तर डान्सिंगपर्यंत सगळ्या गोष्टी नाही का मॅनेज करतात बिज गुरुकुल टीम. सो इट्स ऑल अबाउट, ओके. सो सी यू सून. प्यार कैसे होता है. शी बिलॉंग्स फ्रॉम दिल्ली. शी डोंट नो मराठी. पण तरी ती ट्राय करत आहे नमस्कार म्हणायला. कैसे बोलते हैं मराठी में? नमस्कार. नमस्कार. ये तो easy है. नमस्कार. और कुछ? तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मला सांगू दे. गाणं आठवतं मुझे. मला जाऊ दे, मला देवळात. आम्ही आलेलो आहे आता देवळात जायला आणि देवीचं नाव आहे मा गिरिजा देवी मंदिर. सो आता आम्ही इथे बघू, मंदिर थोडं एक्सप्लोर करू.
हा आहे मंदिरचा आजूबाजूचा परिसर आणि या मंदिरमध्ये आजूबाजूनी चारही बाजूनी नदी आहे, तुम्हाला दिसत आहे. आणि याचं असं आहे की या मंदिरात तुम्ही जी स्वतः यांनी मागता मनातून ती तुमची इच्छा पूर्ण होते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की चारही भोवताना नदी पसरलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, एकदम असं खूप सुंदर, एवढी सुंदर नदी दिसत आणि एवढं स्वच्छ पाणी आहे ना, असं वाटतं की बघतच राहावं. माताच्या दर्शनसाठी एवढी मोठी, एवढी लंबी लचक लाईन आहे आणि आम्हाला तर एवढ्या मोठ्या लाईनमध्ये लागायचं आहे. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे भैरवनाथच्या दर्शन करायला. आणि असं म्हटलं जाते की आम्हाला असं वाटलं की म्हणजे तेच रिपीट होत आहे. हा, आम्ही स्वेटर तिथेच ठेवला आणि आम्ही आलो की थोडं वेगळं काहीतरी वाटायला पाहिजे म्हणून, नाही का. आता अशी थंडी वाटत आहे, नाही तिकडे जाऊ शकत नाही इकडे जाऊ शकत. आता दर्शन करूनच जाऊ आम्ही. इथे हे जे आहे ना भैरवनाथच्या समोर जे आहे, इथे काळ्या प्रकारचं हे बांधलं जाते वस्त्र. आणि इथे चढता चढता इतके पाय हे होऊन गेले, पायाला अशा दगड रुतून रुतून. म्हणतं ना, कोणत्याच देवाचं जे दर्शन आहे ते सोपी नाही आहे. हाय, से हाय. हो, छान आहे लाईट्स. बघा संध्याकाळी किती छान दिसत आहे आमचं रिसॉर्ट. आम्ही आता आलेलो आहे दर्शन करून. आता आम्ही चाललेलो आहे हाय टी करायला. एवढा सुंदर चहाचा नजारा. एवढ्या थंडीत असा गरम चहा. वाव, एवढा सुंदर व्ह्यू, थंडी आणि गरम चहा. एवढ्या थंडीत आम्ही मस्त गरम गरम चहा आणि स्नॅक्स सगळ्यांनी मिळून एन्जॉय केले. आणि आता आम्हाला रूमवर जायचं होतं फ्रेशन अप वगैरे व्हायला. सो दिस इज ऑलमोस्ट 6:45. आम्ही आमची हाय टी, चहा आणि बिस्किट्सचे जे फ्लेवर्स होते ना, ते इतकी व्हेरायटी ऑफ फ्लेवर्स होते. आलू बोंडा वगैरे होता, सँडविचेस वगैरे होते, हे सगळं हाय टीमध्ये होतं. सो बिस्कुल कुड नेवर सजेस्ट टू अमेज अस विथ देअर ब्युटिफुल अँड सरप्रायझिंगली थॉट्स. आणि आता पुन्हा आम्हाला रात्री डिनर आहे 8:30 वाजता. आता आम्हाला पुन्हा अगेन गॅदर व्हायला लावलेला आहे. तर 8:30 वाजताही आम्हाला काहीतरी म्हणजे अशी हिंट दिलेली आहे, काहीतरी सरप्राईज आहे. सो आय एम सो मच एक्सायटेड, व्हेरी मच एक्सायटेड की आज काय अजून एक्सायटेड किंवा अजून काय सरप्राईज त्यांनी प्लॅन करून ठेवलेलं आहे. तुम्हालाही जर सरप्राईज बघायचं आहे की आमच्यासाठी काय सरप्राईज प्लॅन करून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघावाच लागेल. सो आय एम रेडी फॉर द डिनर. ॲक्च्युली त्यांनी सांगितलं होतं खूप छान रेडी वगैरे होऊन या, बट इकडे इतकी थंडी आहे की आय कांट टेल यू. म्हणजे असं झालं आहे, लास्ट 3 इयर्सपासून मी मुंबईमध्ये आहे, तर मुंबईमध्ये तर थंडीचं नामोनिशान नाही आहे. आणि इकडे इतकी थंडी आहे की बेडच्या बाहेर निघायची हिंमत होत नाही. आता मी तर तयारी तर केली, बट मी ब्लेझर त्याच्यावर जर्की घालून घेतलं, तर का तयारी केली काही समजत नाही आहे. बट आय एम व्हेरी मच एक्सायटेड की सरप्राईज काय आहे आम्हा लोकांसाठी. अँड प्लस आमचं डिनर वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळेजण बसू तिथे. ही जी आहे ना ट्रिपचा बेसिकली एक पार्ट हाच असतो की आम्ही सगळ्यांशी भेटतो, सगळ्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे त्या गोष्टी आम्ही शेअर करतो. काही डिफिकल्टीज आहे त्या म्हणजे मला काही 2 प्रॉब्लेम्स असेल तर दुसऱ्या कोणाजवळ त्या 2चं सोल्युशन असेल. सो बेसिकली इथून ना आमचा जो कनेक्टिव्हिटी आहे, रिलेशनशिप आहे, एक नेटवर्क्स आहे. असं असते ज्यावेळेस आपण कोणता बिझनेस करतो, बिझनेसमध्ये असं असते की तुमचं स्ट्रॉंग नेटवर्क असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्या लेवलचं नॉलेज. सो ट्रिप्स जो आहे, हा जो पार्ट आहे, हा वन ऑफ द बेस्ट पार्ट आहे त्याचा, की
प्रत्येक याच्यातले जे लोक आहेत ते तिथे मिळतात. जसं आता तुम्ही बघितलं असेल आमच्यासोबत ज्याही मुली आहे, मी महाराष्ट्रातून आहे, एक जी आहे ती पंजाबमधून आहे, कर्नाटकमधनं आहे, एक हैदराबादमधनं बिलॉंग करते, आंध्र प्रदेशमधनं वगैरे आहे. सो अशा ते लोक त्यांच्या स्टेटमध्ये कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज वगैरे यूज करतात, त्या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करतो. सो डेफिनेटली आमचं जे नॉलेज है ते इम्प्रूव होते. तो जो हमारा सरप्राइज होने वाला है आज, उसके लिए यहाँ पे बैठिए प्लीज़. इसके आगे आप लोग नहीं जा सकते, इससे आगे आप लोग नहीं जा सकते. ओके, बिकॉज वी हैव प्लान अ सरप्राइज फॉर यू ऑल. ठीक है, सो इधर बैठ जाओ. यू ऑल आर गोना गेट प्रिंसेस ट्रीटमेंट टुडे. प्लीज सिट. वो भी प्रिंस ट्रीटमेंट. प्रिंस ट्रीटमेंट. That's the clue. A very happy and cute dinner. Is it candlelight dinner? Let's see. I don't know. क्या खिचड़ी पक रही है इन लोगों की एक लाइन बना लो प्लीज. रिगार्डिंग टू दे आर प्लानिंग सरप्राइज फॉर अस. हमारे जो पार्टनर्स हैं ना, उनके लिए हमने ये डेकोरेशन करवाया है एंड उन्हें हमने बाहर खड़ा किया हुआ है जस्ट टू रिकॉर्ड देयर रिएक्शन, बिकॉज ये उनके लिए टोटली सरप्राइज रहने वाला है. अ वेरी क्यूट, अ वेरी नाइस डिनर सेटअप. आप देख सकते हो कितना ज़्यादा प्यारा एंड ब्यूटिफुली ऑर्गेनाइज्ड डिनर टेबल है ये. लेट्स जस्ट सी. रुक जाओ. Come on. देखो इन लोगों ने हमको लाइन में खड़ा दिया. Let's see. हमारे लिए सरप्राइज क्या है? Let's just see. They're gonna come. Liked it? Very much. Thank you. किती ब्युटिफुल सेटअप आहे ना, म्हणजे वी आर इन लव विथ दिस गुरुकुल. थँक्यू सो मच. अँड दिस वॉज अनएक्सपेक्टेड, खूप अनएक्सपेक्टेड. डिनर बनी तो ಹೇಳಿದ್ರು, बट इथे बघायला रोमॅन्टिक पण वाटत आहे. बट कुछ रीजंस की वजह से बीच में एक्टिवली काम नहीं कर पाए थे. बट जब भी हमारे ट्रिप के टारगेट्स लॉन्च हुए थे, इन्होंने सभी ने अपने अपने टारगेट्स while enjoying dinner. मैं आपको मिलवाता हूँ. Hi guys. कैसे हो आप सब लोग? एक साथ ऑन काउंट ऑफ 3. 1 2 3. सो वी जस्ट हॅड अवर डिनर. आमचा डिनर झालेला आहे आणि इथे खूप सुंदर अशी शेकोटी पेटलेली आहे. आता आम्ही इथे बसून थोडा वेळ गप्पा गोष्टी करणार, आमच्या स्ट्रॅटेजीज, प्रॉब्लेम्स, सगळ्या गोष्टी शेअर करणार. सारे आ रहे हैं उसमें. ठीक है ना? तुम कंटेंट उठाओ, ऑन पेपर लिखो, नोटपैड पे लिखो, ठीक है, उसको अपनी लैंग्वेज में कन्वर्ट कर लो, आप उसको एक्सप्लेन कर दो. तर असा होता आमचा ट्रिपचा डे 1. खूप सगळ्या लॉट्स ऑफ मेमरीज आम्ही क्रिएट केल्या, खूप सगळं कॉन्टेंट शूट केलं, खूप सगळ्या आयडियाज शेअर केल्या, डाऊट्स क्लिअर केले, खूप सगळी जी मेमरीज आहे त्या आम्ही कलेक्ट केल्या. सो चला भेटूया डे 2 मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.